जमदग्नि ऋषि तात रेणुका मात है, गौरवता के पुंज छत अभिराम की। जय 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 भगवान परशुराम की। पापी दुर्जन दुष्ट चुन चुन मारायो, ऋषियों मुनियों ने ली सांस आराम की। परशुरामाची आई आई रेणुका माता आणि परशुरामाचे वडील हे जमदग्नी हे खूप मोठे तपस्वी होते। ते तपस्या करत असताना की जमदग्नींची पत्नी रेणुका माता ही नदीवर ज्यावेळी पाणी आणायला गेली, तिला पाणी आणायला गेल्यावर तिला यायला उशीर झाल्यानंतर ते शीघ्रकोपी होते जसे जमदग्नी, तर ते खूप तापले आणि ह्या मुलांना सांगितली, ह्या तिघांना काळ आणि काम आणि परशुराम हे तिन्ही भाऊ आहेत, काळ काम आणि मधला परशुराम, सांगितले चला तुम्ही शिरच्छेद करून टाका। मग आता वडिलांची आज्ञा म्हणून परशुरामाने आईचा शिरच्छेद केला आणि शिरच्छेद केल्यानंतर तुमचे जमदग्नी त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि विचारले, बोल मला परशुरामा तुला काय वर देऊ? परशुरामाने सांगितलं नाही, मला आई परत पुनरुज्जीवित करून हवी। मोठे पंचायत आली, म्हटलं ठीक आहे तुला पुनरुज्जीवित करून हवे ना, तर तुझी आई मी पुनरुज्जीवित करतो, पण तुझी आई तुझ्या पाठीशी असेल। म्हणून रेणुका मातेचं मंदिर पाठीमागे आणि हे मंदिर पुढे आहे परशुरामाचं। म्हणून रेणुकेच्या मातेच्या मंदिरात शिरता येतं महिलांना, ह्या मंदिरात आत गाभाऱ्यात जाता येत नाही। आणि ज्यावेळी आमची इथे आता अक्षतृतीया होऊन गेली 17, 18, 19, 20, 18ला प्रतिपदा असते, त्या दिवशी ह्याच्यावर पवमान अभिषेक सगळं असतं, दुपारी महाप्रसाद असतो, त्यानंतर रात्री कीर्तन असतं, दुसऱ्या दिवशी दुपारी महिलांचं हळदी कुंकू रेणुकीच्या देवळाशी तिकडे असतं आणि तिथे संध्याकाळी इथे जन्मोत्सवाचा कार्यक्रम असतो। परशुरामाचा जन्म संध्याकाळी 7:20 ते 7:30 या दरम्याने असतो, 7:30पर्यंत असतो संध्याकाळचा जन्म ना त्याचा। आणि चतुर्थीला पालखी असते, ती अख्खे गावभर जाते, ती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत इथे येते पालखी इकडे। अशी आख्यायिका आहे। धरती का रथ वेद के घोड़े लिए, जीत ली बाजी महासंग्राम की। जय 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 भगवान परशुराम की। धर्महित ऋषि कश्यप को धरा दान कर, बाह विजय की धाम परम सुख धाम की।